महत्त्वाची बातमी चंद्रपूर यवतमाळ विधान परिषदेमध्ये माघार घेणाऱ्या काँग्रेस उमेदवारांची चौकशी व्हावी। काँग्रेस नेते विकास ठाकरेंची मागणी आहे। उमेदवारांना तिकीट देण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी तपासावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। ज्याही लोकांनी उमेदवार ठरवला असेल त्यांनी उमेदवार ठरवायच्या आधी हा कोण आहे, कुठून आला, याचा काँग्रेसशी किती संबंध, भाजपातून तो आलेला नाही आहे। कारण की आजकाल भाजपातून काँग्रेसमध्ये आलेले लोक आहेत जे पदावर येतात आणि नंतर मग असे प्रकार करतात। तर हे तिकीट देण्याच्या आधी ही सगळी त्याची ग्राउंड रियालिटी काय आहे, हा आधी कोणत्या पक्षात होता, हा याला फॉर्म दिला, मग येणाऱ्या दिवसात तर असं होईल, ही सवय लागून जाईल की काँग्रेसचा एबी फॉर्म घ्यायचा आणि चुपचाप वापस घेऊन घ्यायचा, कोणालाही नाही सांगता, अनपोत कोणची निवडणुका होऊ द्यायच्या। म्हणून ही आमच्या सध्या हा संशोधनाचा विषय आहे। हायकमांडनी याची चौकशी करायला पाहिजे, दोषींवर कारवाई करायला पाहिजे असं वाटतं। ही गंभीर प्रश्न आहे। बिलकुल हायकमांडने याची चौकशी करायला पाहिजे आणि जेही फॉर्म वापस घेतले हे कोणत्या कारणामुळे घेण्यात आले, हे फॉर्म घेण्यासाठी जबाबदार व्यक्ती कोण, या सर्वांचीच चौकशी झाली पाहिजे। नागपुरातला उमेदवार कायम आहे अतुल लोंढेची, पण निवडून आणण्याची रणनीती काय काँग्रेसची? आता चंद्रपूर गेलं, यवतमाळ गेलं, नागपुरात काय रणनीती आहे? आता नागपुरात अतुल लोंढे ठाम आहे ना, त्यांनी कुठे वापस घेतलाय फॉर्म? निवडून कसं आणणार? निवडून येणार, मी मागच्या वेळेस सांगितलं की ते 100 मतांनी निवडून येणार आहे। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।